स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। ॲक्च्युली आपल्याला जायचं आहे गावी, प्राजक्ताला सोडायला चाललो आहे। या व्हिडिओमध्ये तेच आहे आणि गावाचं थोडंफार असेल। खूप घाई झालेली, मी ऑफिसवरून आता आलो, लगेच निघायचे, 1:30 वाजता ट्रेन आहे। ॲज युजल वंदे भारतने चाललो आहे। पॅकिंग वगैरे झालेली आहे प्राजक्ताची, आता निघायचं आहे, पटकन लवकर आवरतो, नाही तर परत शिव्या पडतील। एक तर मी आलो आहे लेट। A few moments later. हाँ, सुभाष आहे भाई, आपला जुना मित्र एकदम खास, FPL मधला आपला खास मित्र। तो चाललाय आपल्याला स्टेशनला सोडायला। आता मस्त त्याच्या रिक्षामध्ये बसून चाललोय आता स्टेशनला। आम्ही ठाणा स्टेशनला पोचलेलो आहोत। आणि प्राजक्ता, कसं वाटतंय घरी चालली आहेस ना? कसं वाटतंय? मला सोडून चालली आहे। बरं, कधी कधी असं वाटतं मला पण की खूप चांगलं आहे की प्राजक्ता गावी चालली आहे, एकटं राहायला भेटेल। पण मग एक दिवसानंतर मग मला कळेल काय होणार काय नाही होणार। आहे ना प्राजक्ता? आता नाही येत। 8 दिवसात मला फोन येईल, 8 दिवसात, 8 पण नाही, 2 दिवसात फोन येईल। 8 दिवसात फोन येईल। गप। कसं वाटतं तुला घरी जाताना? सांग कसं वाटतंय? काही वाटत नाहीये, असं थोडं बोर पण होतंय। का मला सोडून जायचं म्हणून? एक्साइटमेंट नाही एवढी हर टाइम। मला तर चांगलं वाटतंय तू चालली असते। मी माझं सांगते, तुमचं मला चांगलं वाटतं ना तू गावी चालली आहे त्याचं। गुड फॉर यू। मला असं एकटं राहायला भेटेल, मजा आहे। एन्जॉय। तोंड बघा कसं झालं भाई। आफ्टर लॉंग टाइम आली ट्रेन भाई, किती थांबावं लागलं आहे ना आपल्याला। आली, आता येईल। मुलुंडवरनं फार लवकर आली ती, फार म्हणजे फार लवकर आली बघा भाई। आली आता। कलर चेंज केला? अरे हां, कलर चेंज केला वंदे भारतचा। ब्ल्यू होता पहिले, ब्ल्यू आणि व्हाईट। माहीत नाही। हां, ब्ल्यू आणि व्हाईट होता। आता कोणता आहे? आता ऑरेंज आहे। ऑरेंज आणि ब्लॅक आहे। ही नांदेडपर्यंत आहे ना? हजूर साहिब नांदेड। हे बस C18 1 to 14 एकदम परफेक्ट उभा आहे आपण। चला भाई, ट्रेनमध्ये जाऊ आणि मग बोलूया। वंदे भारतमध्ये आलू पराठा, शेजवान चटणी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, सिनरी आणि प्राजक्ता। बस अजून काय पाहिजे आयुष्यात? आम्ही वंदे भारतने ट्रॅव्हल करतो तेव्हा इकडचं ऑप्शन चूज नाही करत फूडचं, कारण की मला नाही आवडत इकडचं। एवढं आवडत असेल लोकांना, पण मला नाही आवडत जास्त, त्यामुळे भाई एक नंबर म्हणजे आलू पराठा। आणि आम्ही नेहमी ट्रॅव्हल करताना कॅरी करतो खायचं। काय झालं, तुला भूक लागली? सगळं संपलं। आम्ही आणलेलं सगळं संपलं बाई, सगळं खाऊन घेतलं। बसल्या बसल्या भूक लागली आणि 2 तासात 4 वाजताच नाशिकला पोहोचून गेलेलो आहे। एरवी खूप टाईम लागतो बाईकने नाही, 4 व्हीलरने खूप टाईम लागतो, पण वंदे भारत बाई 2 तासात 4 वाजता बरोबर नाशिक रोडला टच। इकडे पाऊस नाही आहे, पण वंदे भारतने जरा बरं वाटतं आहे ना ट्रॅव्हलिंग करायला। तुझं कसा एक्सपिरियन्स आहे वंदे भारतने? खरंच खूप चांगलं आहे, पण मला असं वाटतं की अजून फास्ट पाहिजे। हां यार, 102-103 किलोमीटर म्हणजे किती आहे? हां, 102 किंवा 103 किलोमीटरची जास्त स्पीड, म्हणजे किलोमीटर पर आवर। भाई 130 आहे लास्टची फायनल स्पीड। मी बघितली आता वरती 130 किलोमीटर पर आवर। आणि यार गावाला आल्यावर मस्त शेती वगैरे दिसते ना, खूप मनाला शांती वाटते। खूप तुम्हाला पण आवडत असेल, तुम्हाला पण असं गावाला वगैरे राहायला खूप आवडतं। मला पण असं शेती वगैरे बघितली खूप भारी वाटतं, त्यावेळेस शेती वगैरे दिसते भाई मनवाडला। भाई काय थंडी आहे इकडे, एक नंबर थंडी आहे, एक नंबर। आणि निघाली आपली वंदे भारत। हवा काय सुटली आणि काय थंड वातावरण आहे ना मनमाडला। चालली वंदे भारत। आता उद्या परत रिटर्न जायचं आहे भाई। ऊन दिसलं इकडे फर्स्ट टाईम म्हणजे इकडे नाही, पण मी 3-4 महिन्यानंतर ऊन बघितलं। इकडे ऊनच, ठाण्याकडे ऊनच नाही भाई। वाट लागलेली भाई, आणि पण थंड आहे वातावरण, खूप थंड आहे। गावाला आल्यावरती प्राजक्ता एकदम राजमाताच बनून गेली आहे सगळ्यांना भाई। काय खरं नाही भाई तिचं, फुल राजमाता। म्हणजे कोणी आलं त्याला काय रे
फुल अशी दमदाटी करते रस्त्यावरचे लोक पण भाई काय खरं नाही भाई प्राजक्ता काय लोकांना काय दमदाटी करते तू राजमाता मी ना लपून एकदा व्हिडिओ काढतो मग तुम्हाला समजेल मी कसं मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय एकदम म्हणजे माहिती आमच्याकडच्या लोकांशी कसं बोलायचं अरे मग असं डायरेक्ट दमदाटी तसे ऐकत नाही ना The next morning. भाई गुड मॉर्निंग. किती छान वाटतंय इकडे गावाला एकदम मस्त सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पडून गेलेला आहे आणि मस्त शेत वगैरे बघून खूप भारी वाटतंय इकडे मकी लावलेली आहे खूप मस्त वाटतंय एकदम मोकळं म्हणजे एकदम असं भारी वाटतंय ना असं वाटतं जाऊ नये परत एकदम भारी वाटतंय इकडे बैल वगैरे लावलेलं आहे इकडे बकरी वगैरे लावले बकरी काय भाई याला माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही मी जेव्हा पण जातो ना तेव्हा हा मारायला सुटतो मला हे बघा तो परत करेल बघा तो तसंच करेल ते बघा बघा भाई काय प्रॉब्लेम काय त्याला मला समजतच नाही माझ्या होतं नुसता मारायला सुटतो भाई नुसता दरवेळेस आलो की हाच माझ्यावर ते बघा मजा येते तो शेरू आहे बघायचं शेरू बघायचं शेरू खतरनाक आहे मला ना समजत नाही म्हणजे तो कोणत्या ब्रीडचा आहे त्याला दिलेलं होतं कार्तिकला त्याच्या फ्रेंडने शेरू बघा कोणता ब्रीड आहे काय समजतच नाही भाई एकदम खतरनाक आहे शेरू काय रे बेटा बेटा पळाला मस्ती आली आहे त्याला मस्ती भाई तिकडे डोंगर वगैरे तुम्हाला दिसत असतील कातरणीला आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि अशा वातावरणात भाई कॉफी मजा येते यार मजा येते स्ट्रॉंग कॉफी मस्त आहे एकदम काल जास्त शूट नाही केलं कारण की नंतर मग झोप लागलेली झोपून घेतलेलं थकून गेलेलो ना त्याच्यामुळे पण आता मजा येते आवाज असं वेगळंच वाटतं गावाला आल्यावर भाई मजा येते तुम्हाला पण आवडत असेल गावाला आल्यावर छोटा व्लॉग होता आता दुसरीकडे जाता येणार नाही जेव्हा प्राजक्ताला घ्यायला येईल तेव्हा आपण दुसरीकडे जाऊ आत्ता तर काय जास्त जाता येणार नाही कुठे कारण की माझी परत 10 वाजता ट्रेन आहे आणि मला आता निघावं लागेल 9 वाजता इथून तर 9 वाजता निघालो तर मला 10ची ट्रेन भेटेल नाही तर ती भेटणार नाही बाई कॉफी भाई आता आपण निघालो आहे ट्रेनसाठी आपण निघालेलो आहे 10 वाजता ट्रेन आहे आता ट्रेनमध्ये प्राजक्ता पण नाही आहे काही असेल तर शूट करायला तर शूट करू आणि असं पण विंडो साईड नाही आहे आपल्याला तर शूट करू नाही तर मग हा व्हिडिओ मी एंड करतो इकडेच तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि गावाला येत जा मजा येते चला टाटा बाय बाय सी यू